हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही चाललोय डीमार्टला. बघूयात काय काय शॉपिंग करतोय. तुमच्यासोबत पण शेअर करते. स्टे ट्यून. कुठे दळण? इथे आहे ना, हात टाकायचे. चलो ओ पप्पा, आपण बाप्पा चाललोय. तुला माहिती का, ती सकाळपासून म्हणते की बाप्पाला जायचंय आपल्याला. बाप्पाला जायचं बाळ. काय पडली? बाप्पा पडली, फुल पडली. फुलाची माळ आहे ती. भैयू कुठे आहे? आपला भैयू तर दिसतच नाही. हाय का भैयू? हाय 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 हाय. सकाळी नाही काय म्हणतात हे निघलं काय काय शेवण ती शेव कोणी खाल्ली होती? आता काय माहिती आम्ही शेव नव्हती खाल्ली, शेवच घेतली नाही तर काय. त्यात होती माझ्या शेवण खाल्लेली असं आदल्या दिवशी कधी आपण घरी गेलो होतो ना, हा त्यामुळे घरी बॅग घेतलीच नव्हती हो. आपण फक्त यालाही बॅग घेतली होती. तांदवाडीला न्यायला तिचा पुडा बिडा फुटला असेल, सांडली असं. साऊ, तू भेळ खाल्ली होती का ग गाडी? कांद्याच्या टरकाला किती करून मांडा कांद्याची टर्पल तर असणारच ना. गुन्हे आणले त्या गुन्हेतून डायरेक्ट टर्पल गळत होते. कुठं जायचं पिलू? बापाला. भैयूला हाय करायला लाव. हॅलो गाईज. हाय. आता गाडी कशी जाईल यांनी ना भाऊनी जाईन जाईन जाईन. आपली जागा आहे गेली. त्यासाठी थांबला होता आपल्या गाडीसाठी. आपल्या गाडीसाठी का? तेव्हा जागा होती ना. तर वाटलं असं जागा आहे तर जातील हे. श्राऊ, हे पिल्लू, हॅलो, काय करती? घ्यायची का? घेऊन घ्यायची का? आवाज नाही ना त्याला घेईल. गर्दी बिस्किट आहे का? दाखवा बिस्किट पुढा. पिलूची आहे का? आई कुठे आहे? आई आई इकडे आहे का? काय करते आई? सामान घेते आहे. बर, तेव्हा पप्पानी काय आणली? आई काय घेऊन आली? हा 125 ला आहे आणि तो आहे ना 1 किलो कितीला आहे? 97 ला. मग तो परवडतो ना किसानचा. हे ना 1960 पर्यंत 26 ना. ठीक आहे ना मग. 8 महिने वेपर्स. हा, वेपर्स खायची आहे. हे काय भांडे? मग काय भांडे? अरे प्रत्येकाच्यात असंच असणार आहे. मग काय ते काय 1 मिनिटात उचल असं आहे. काय करते ग? ओ गुगुल्या खायची? घेऊ खाऊ आपण. तो आवडला का? कितीचा आहे? प्लास्टिकचा आहे दादा तो. प्लास्टिकचा नको रे. मला घासायला लय कुठार नाही झाला पाहिजे. गेला कुठं नाही ना. आणि ते त्याला मी अजून हे होईल. काय म्हणतात ना काय 350 ला का? आणि हा तिला आहे ना असा घ्या, नंतर पण काम येईल. कारण की इथून पुढे तिला अभ्यास करायचाच आहे ना रोज. शाळेत गेली तरी पण. 1000 रुपयाचा बरा आहे आपला. हा हा. यात काय आहे?
वजन दिलं तुटला नाही पाहिजे. वजन दिलं तुटला नाही पाहिजे हो. हा टेबल म्हणता येते. छोटा भेटतो नाही हा अभ्यास करा घ्यायचे अभ्यास करायला घ्यायचा. हा नाही ना खुर्चीवर बसून तिला बरोबर हे करताय. काय मोबाईल हे खोड रबर आहे मोबाईलचं. हाच घेऊ कमी पैशाचा. कमी प्राईजचा एवढ्या यायचं काही गरज पण नाही. मला आठवत होती रे मॅजिक पार्टी नसती का हो. हा ती बघू ना जाऊन जायचं. काय तोडली. ड्रेस घेतो का ड्रेस. हा आपल्याला अजून सामान घ्यायचं ना. काय रुमालच घेतोय. नाही लागत. चीज पनीर वगैरे कॅलेंडर तर घेतलंय ना आपण. कुठे आहे दादाचा. जाय पुढे तेव्हा सामान हे करू लागतो. तिकून भरू लागतो का शावा. शावा आई तिला बघ आई काय घेते बघ. हा चलो पिलूनी खाऊ मात्र तेच खाऊन घेतला आहे ना शावा. काय काय गाड्या काय केली. बाप्पाला जायचं अजून. अगं आपण डीमार्टला गेलो होतो. बाप्पाला नाही जायचं आपल्याला आता. जायचं मंदिरात. ठीक आहे आपण जाऊ. तू काय खाती मग. चिप्स मला दे ना. थँक्यू. असतं बरं का टोमॅटो केचप केचपचं जाऊ दे. सगळे सॉस बिल भरले असते. प्रिझर्वेटिव्ह टाकले असते. ती रडतच तेवढी होती तर काय करावं तिथं. माणूस वाटतं कोण म्हणतं बाई खाय. तरी यावेळेस आपण डाळी डोळी काहीच नाही घेतलं. पप्पा गोळे आणायला गेले. कशावरती तेच नाही का चौकोनी आपण त्या पाय वगैरे धुतो. डायरेक्ट कशात घेऊ ना. ओ चला शावा तू गाडी घेऊन येतो. काही स्वयंपाक कोण करणार आहे. परत यायची नाही ही धरा ही न्या ते राहू दे. शावा जायचं का आता. आम्ही सामान ठेवून तू गाडीत बसशील का. ठीक आहे ते बघ मामा आला परत. चावी देऊ लॉक कर. नाही त्याच्या का द्या आणि घ्या लॉक करून गाडी. चला चलो. आता डीमार्टवरून आलो घरी. किराणा घेऊन सगळा घरामध्ये सगळ्यांनी आणून दिला. पण जो भरायचं काम असतं ना ते माझ्याकडेच असतं. बऱ्यापैकी भरून झाला आहे. थोडाफार ज्या वस्तू सोडून ठेवायच्या आहेत तेवढ्या राहिल्या होत्या बरण्यांमध्ये डब्यांमध्ये. म्हटलं चला ते पण काम आत्ता लगेच करून घेऊयात. एकदा तसंच राहिलं का मग तसं राहून जातं आणि नंतर मग कंटाळा येऊन जातो. तर आल्या आल्या लगेच ते काम करायला घेतलं मी. सगळे डबे तर घासून ठेवलेले होते त्यामुळे मग भरायला सोपं गेलं. फक्त कट केले पिशव्या आणि शेंगदाणे साबुदाणा जे आहे ना ते सगळं भरून ठेवलं. आम्ही यावेळेस जवळ 2 महिन्यानंतर डीमार्टला गेलो होतो आणि पहिल्यांदा असं झालं की रविवारी गेलो आहे आणि गर्दी एकदम कमी आहे. त्यात मी भैया आणि हे 3 जण होते सगळं सामान घ्यायला. त्यामुळे आमचं सामान पण पटकन घेऊन झालं.
जाता जाता आम्हाला यांच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं, तिथं त्याला कांदे द्यायचे होते, ते कांदे पण दिले आम्ही. आणि त्यानंतर दळण टाकायचं होतं, पण गिरण बंद होती. काल बरेचसे दुकानं बंद होते, काय होतं काही माहीत नाही, पण दुकान मात्र बंद होते. त्यामुळं मग ते दळण टाकणं काही झालं नाही. पण सर्दीचा थोडासा त्रास होत होता, त्यामुळे येताना मेडिकलमधून गोळ्या आणल्यात. तर आता बघू, एवढं सामान वगैरे भरून ठेवते. अजून पण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. आता कुठं जायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे ते मात्र मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडलेला असला तर लाईक करा, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ब्लॉगमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि या पुढचा तुम्हाला कशाचा ब्लॉग बघायला आवडेल तेही सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने तो ब्लॉग बनवल. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं एवढंच. भेटूया आपण उद्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स. काय झालं? काय तुझी? काय तुझी बाळा? होय, शावा डान्स करून खाते. कसा डान्स करते? कसा? अशा अशा. आणि मग खाते. एवढा आवडतो बाहेरचा पदार्थ? एवढे आवडते?